या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सभेसाठी जाणार आहेत, तर आपल्या गावाचं नियोजन कसं? सर्वप्रथम मी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज गणरायाचं आगमन आज होणार आहे. त्या शुभ मुहूर्तावर संघर्ष योद्धे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाला त्याच्या हक्काचं आरक्षण भेटण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जनसमुदाय उसळणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या गावातील सर्व जाती धर्मातील लोक या मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी संपूर्ण ताकदीनं संपूर्ण आमचा गाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा असून आमच्या गावात माळशिंपळ गावातून 3-4 चाकी 4 व्हीलर गाड्या, एक आयशर व संपूर्ण कमीत कमी आमच्या गावातून माळशिंपळ गावामधून कमीत कमी 150 ते 160 अशापर्यंत तरुण व वृद्ध सर्व मिळून जाणार आहेत. खरं तर आज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सभेसाठी हे लोक जे निघाले यंदा गाव गाड्या वस्ती या ठिकाणून प्रत्येक माणूस हा मनोजदादा जरांगे पाटलांच्या सभेमध्ये एक आंदोलक म्हणून उभा राहणार असून मनोजदादा जरांगे पाटील यांचा आदेश आहे की खूप ताकदीनं, जेवढ्या ताकदीनं गाव गाड्या वस्ती त्या ठिकाणून आपल्याला जिकडून घुसता येईल त्या ठिकाणी घुसा. त्याबद्दल आपण काय सांगाल? दादांचं सांगणं आहे की तुम्ही संपूर्ण ताकदीनिशी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, परंतु या आंदोलनाला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य करू नका व हा आंदोलनाचा लढा शांततेने आपण त्या ठिकाणी आतापर्यंत न मिळणारं आरक्षण 70 वर्षापासून जे झटत आहेत आरक्षणासाठी ते आरक्षण भेटलं नाही. परंतु दादांनी जोपर्यंत ज्या दिवशी आंदोलनाला सुरुवात केली त्या मराठा कुणबी असणाऱ्या नोंदी, सरकारी दस्तावेज, जे तिन्ही गॅजेट दादाच्या प्रयत्नामुळे आज आपल्याला भेटलेले आहेत. आणि त्यानंतर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की जे आमच्या गावातील जे काही तरुण व वृद्ध जाणार आहेत त्यांना पण एक दादांचा निरोप आहे की कोणीही आंदोलनाला गालबोट लागेल अशा पद्धतीचं कृत्य करू नये व मुंबईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. बापू, तुम्ही आता सांगितलं की एकही कोणालाही गालबोट न लागता आपण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सभेत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण या सभेसाठी आपण गावातून जाणाऱ्या आंदोलनासाठी खूप खाण्याची त्यांची व्यवस्था केलेली आहे. खर्चाची व्यवस्था कशी केलेली आहे? आमच्या संपूर्ण गावातील सर्व जाती धर्मातील लोक एका जीवाने नांदतात. कुठलंही आमच्या गावामध्ये कुठलंही कार्य असलं तर आम्ही एका जीवाने त्या ठिकाणी काम करतो व सर्व गावातील मंडळीनं आम्हाला आर्थिक स्वरूपामध्ये, धान्य स्वरूपामध्ये मदत केलेली आहे. सर्व मुलांना जाण्यासाठी खर्चाने आम्ही जाणार आहोत. कुठलाही कोणाचा 1 रुपया आम्ही बाहेरच्या लोकांचा घेतलेला नाही किंवा आम्ही गाव वर्गणी करून ह्या इथून मुंबईसाठी निघालेलो आहोत. बाप्पा, आपण काय सांगाल आजच्या आंदोलनासाठी? आम्ही जरांगे पाटलाच्या पाठीमागे आमचं संपूर्ण गाव आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन आमची तर कुठं भेदभाव नाही, जातीवाद नाही, सगळ्या लोकांचं सहकार्य आणि आम्ही पाटलाच्या मुंबईपासून वापस येण्यापर्यंत ताकदीनं उभा राहणार आहेत. आपण ज्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होऊन एकही माणूस त्या ठिकाणून वापस येणार नाही आणि संपूर्ण ताकदीनं आपण त्या ठिकाणी उभा राहणार. मनोजदादा जरांगे पाटील हे आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाहीत. याबद्दल काय तुमची? नाही, आम्ही आरक्षण घेऊन येऊस तर मागे येणारच नाही. मनोजदादा जरांगे पाटलाचा शब्द यायचं तर घेऊनच यायचं, तिथंच बसणार. या ठिकाणी सर्व गावकऱ्याच्या वतीनं मनोजदादा जरांगे पाटील यांना फुल पाठिंबा आहे. मनोजदादा जरांगे पाटील तुम आगे बढो. किरण दादा पठाडे ही बोलतील. काय सांगाल या सभेसाठी? आपण या सभेसाठी आमच्या गावातील सर्व समाज बांधवांनी आम्हाला मदत केली आहे आणि आम्ही शांततेत जाण्याचा प्रयत्न करू. कुठेही आमच्याकडून गालबोट लागणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. व जरांगे पाटील जसं म्हणले की आम्ही आरक्षणच घेऊन येऊ, तसं आम्ही पूर्ण जण आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही. धन्यवाद. चालू आहे पूर्ण जाणाऱ्या लोकांना आवाहन करतो.